कधीकधी असं होतं, आपणच आखलेल्या चक्रव्यूहात आपणच अडकतो. पवारांबाबत सध्या तेच घडताना दिसते. अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या तडफेनं रोहित पवार अपघाताबाबत शंका निर्माण करतायत, त्या अगदी वाजवी आहेत. त्यात काही गैर असण्याचं कारणच नाही. पण प्रश्न राहतोच ना, जिथे शरद पवार हा अपघात आहे सांगतायत, तिथे कुठेही राजकारण नाही असं सांगतायत, तिथे रोहित पवार एक वेगळी भूमिका घेऊन वेगळे पडतात. भूमिका बदलल्या की मग प्रश्नही बदलतात. रोहित पवारांना दादा व्हायची घाई झालीये की दादांची जागा घ्यायची घाई झालीये, असा प्रश्न विचारणारा एक गट आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालाय. तो गट जे प्रश्न तयार करतोय त्यावरही बोलायची गरज आहे. मुद्दा 1, विलिनीकरण. जर अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात याची चर्चा होती, तर तिथेच अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी सुप्रिया सुळेची असणारी देहबोलीसुद्धा चर्चेचा विषय होती. तिसऱ्या दिवशी शपथविधी करणं चूक, तर विलिनीकरणावर पवारांनीही त्याच दिवशी बोलणं सुद्धा चूक. मुद्दा 2, रोहित पवारांमधील जागा झालेला पुतण्या. ते अजित पवारच होते ज्यांनी रोहित पवारांना आमदार केलं. ते अजित पवारच होते ज्यांनी रोहित पवारांना पवारांचा विरोध असतानासुद्धा सक्रिय राजकारणात घेतलं. मग ज्यावेळी अजित पवारांची वेळ होती त्यावेळी रोहित पवार अजित पवारांच्या बाजूने उभे का राहिले नाही? लोकसभा विधानसभेला अजित पवारांविरोधात प्रचार केलाच ना. याचं उत्तर रोहित पवार काय देणार? मुद्दा 3, तटकरे पटेल. सख्ख्या नात्यांनी पाठ फिरवल्यानंतर उभे. 2019 आणि 2023 जिथे अख्खं पवार कुटुंब अजित पवारांच्या विरोधात उभं होतं, त्याचवेळी हेच पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळ, संग्राम जगताप, सुनील शेळके ही लोकं अजित पवारांच्या बाजूने होती. ज्यांनी त्यावेळी अजित पवारांची साथ दिली तेच लोक आज अजित पवारांसाठी विलन कसे? मुद्दा 4, अजित पवारांना तोंडावर का पाडलं? विलिनीकरण किंवा मग सत्तेत भाजपसोबत जाण्याची सहमती पवारांची होती, तर 2019 नंतर 2023ला पक्ष फोडला तो अजित पवारांनी फोडला असं सांगून अजित पवारांना महाराष्ट्रासमोर विलन पवारांनी का बनवलं? हे 4 मुद्दे जोवर क्लिअर होत नाहीत तोवर अजित पवारांची जागा, विलिनीकरण आणि पक्ष यावर नैतिकदृष्ट्या रोहित पवार बोलूच शकत नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आज रोहित पवारांसह शरद पवार गटाचे नेते जे बोलतायत, ते नेते अजित पवार हयात असताना या विषयावर का बोलत नव्हते, असा प्रश्न आता लोक विचारू लागलेत. अजित पवार हयात असताना जर दोन्ही पक्षांमध्ये विलिनीकरणाची बोलणी सुरू होती, तर सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शरद पवार 2014 पासून भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांना का झुलवत होते? आणि आता अजित पवार नसताना पुन्हा विलिनीकरणाची टर्म का काढतायत, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय. रोहित यांची राष्ट्रवादीतील राजकीय महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाहीये. राष्ट्रवादीतील पुढील दादा म्हणून रोहित पवार आपले पाय पक्षात घट्ट करत असल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषक मांडतायत. जयंत पाटलांसोबत दादा याच मुद्द्यावरनं म्हणजे दादा होण्याच्याच मुद्द्यावरनं रोहित पवारांचे खटके उडत होते. जयंत पाटलांनासुद्धा रोहित पवारांमुळेच आपलं प्रदेश अध्यक्षपद सोडावं लागलं, याही चर्चा होत्या. अजित पवार असताना देखील रोहित पवारांचे त्यांच्याशी अनेक विषयांवर झालेले मतभेद सर्वांना माहिती आहेत. मग ते तिकीट वाटपांवरून असो, पदाधिकारी निवडीवरून असो की पक्षातील अन्य काही धोरणात्मक निर्णयांवर असोत. या मतभेदांमुळे जेव्हा अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची वाट निवडली त्यावेळी रोहित पवार ठामपणे अजित पवारांच्या विरोधात उभे राहिले होते. परंतु आत्ताचं असं काय झालं की अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांना पुन्हा एकदा विलिनीकरणावर बोलणं भाग पडलंय. विलिनीकरण नेमकं कोणत्या पक्षात करणार, हा नेमका प्रश्न विचारून आधीच सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना खिंडीत गाठले. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवार गट हा शरद पवार गटापेक्षा वरचढ आहे. अजित पवार गटाकडे सर्वार्थाने आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य अशी मोठी ताकद आहे. त्यामुळे निसर्ग नियमानुसार छोट्या पक्षाला म्हणजेच शरद पवार गटालाच अजित पवार गटात विलीन व्हावं लागणार आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपण महायुतीसोबतच असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे अजित पवार गट पॉलिटिकली आता करेक्ट आहे. प्रश्न उरतोय तो शरद पवार गटाचा. रोहित पवार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा प्रचंड आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना अजित पवारांसोबतच पटेल, तटकरे यांच्याशी त्यांचे नेहमीच खटके उडले. महायुतीसोबत जाण्याचा अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा मुळात पटेल, तटकरे, भुजबळ या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या बलबुत्त्यावरच घेण्यात आला होता. आता अजित पवार नसताना विलिनीकरण करून पक्ष पुन्हा शरद पवार, रोहित पवारांच्या हाती देण्याची मानसिक तयारी अजित पवार गटाची राहिलेली नाहीये. शिवाय रोहित पवार हे राजकीय महत्त्वाकांक्षी पोटीच विलिनीकरणाचा मुद्दा रेटत असल्याची राजकीय समज तटकरे आणि पटेल यांना नक्कीच आहे.
अजित पवार गेल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ज्या पद्धतीने पॉलिटिकल मूव्हमेंट करत होते ते पाहून रोहित पवार पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत की काय अशी शंका अजित पवार गटाला वाटली असावी. म्हणून त्यांनी सुनेत्रा पवार यांना तातडीने राजकीय पटलावर आणल्याचं बोललं जातंय. विलिनीकरणाची चर्चा अजित पवार हयात असतानाही सुरू होती, परंतु त्यांच्या निधनानंतर रोहित पवार यासाठी अधिक आग्रही दिसतायत. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावणे ही घाई असल्याचं म्हटलं गेलं. परंतु यामागे पटेल-तटकरे या जोडगुडीनं शरद पवार गटाला लांब ठेवत पक्ष जाण्यापासून वाचवल्याचं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी रोहित पवार हे पवार कुटुंबातील पुढचं नेतृत्व म्हणून स्वतःला इस्टॅब्लिश करू पाहताय. पण हाच त्यांचा डाव पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पुढे आणून पाडल्याने रोहित पवार आता वेगळ्या अँगलने पटेल आणि तटकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. दरम्यान एका अँगलने जर बघितलं तर अजित पवारांना पक्ष आपल्या ताब्यात हवा होता. अजित पवारांना एकदा तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हायचं होतं. आज अजित पवार आपल्यात नाहीयेत. एका दृष्टीने जर विचार केला तर अजित पवारांची पक्षाचा अध्यक्ष होण्याची आणि पक्षाची सर्व सूत्र हाती घेण्याची इच्छा याच पटेल, तटकरे, भुजबळ यांसारख्या लोकांमुळे तयार झाली. आता पीआरची एजन्सी सांभाळणाऱ्या नरेश अरोरा ही व्यक्तीसुद्धा रोहित पवारांनी टार्गेटवर घेतली. पण जिथे आपले सख्खे हातात नाहीयेत तिथे लोकांवरती बोट ठेवण्यात कितीचा अर्थ उरतो हा प्रश्न रोहित पवारांना विचारलाच पाहिजे. अजित पवार हयात असताना रोहित पवारांनी कितीदा अजित पवारांना साथ दिली होती? लोकसभेच्या वेळेस ते तुमचे सख्खे काका होते, मग तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार केला नाही का? तर केला. विधानसभेला प्रचार केला नाही का? तर केला. ज्यावेळी पक्ष फुटत होती, पक्ष म्हणून किंवा कुटुंब म्हणून त्यांना पवार कुटुंबाची गरज होती, त्यावेळी अजित पवारांसोबत किती पवार कुटुंबातील व्यक्ती उभे राहिले होते? त्याही वेळी पवार कुटुंबांनी अजित पवारांना एकाकी पाडलंच होतं की. मग ज्यावेळी रक्ताची नाती कामं आली नाहीत त्यावेळी याच पटेल, तटकरेसारख्या लोकांनी अजित पवारांना उभं केलं, पक्षाचं अध्यक्ष केलं, सत्तेत वाटा मिळवून दिला आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दिलं. आणि हीच कदाचित अजित पवारांची शेवटची इच्छा होती. आता विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलणं किंवा आम्ही दोन्ही पक्ष एकत्र करतोय म्हणजे तुम्ही भाजपसोबत सत्तेत जायचं म्हणताय? मग जर तुम्हाला सत्तेतच जायचं होतं तर 2019-2023ला अजित पवारांना तोंडावर का पाडलं? अजित पवारांना महाराष्ट्रासमोर पक्ष फोडला, चिन्ह चोरलं म्हणून विलन का केलं? अजित पवारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय स्वतंत्र होता असं दाखवून आमच्यासोबत विश्वासघात केलाय असं का म्हटलं? घरफोड्या म्हणून अजित पवारांना का हिणवलं गेलं? असे अनेक प्रश्नांची उत्तरे शरद पवारांना द्यावी लागतील. आणि तिथून पुढे सांगावं लागेल की आम्ही लोकसभा, विधानसभाच्या भाजपच्या विरोधात लढलो, आज आम्ही कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती भाजपसोबत सत्तेत जातोय? कारण विलिनीकरण करणं म्हणजे सत्तेत जाणे. या अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत. पण अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्याचा डाव साधला जातोय का असा प्रश्न एक गट सोशल मीडियावर तयार करतोय. जसं मी सुरुवातीपासून म्हटलं की अजित पवारांच्या निधनानंतर मतमतांतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा विलीन व्हायला हवा की पटेल, तटकरे यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांनी तो पक्ष चालवायला हवा, यावरती एक वेगळी मतं आहेत. सुनेत्रा पवारांचा शपथविधी जितका ट्रोलिंगचा विषय होता तितक्याच अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंची असणारी देहबोलीचा विषयही ट्रोलिंगचा विषय होता. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी बोलणं या दोन गोष्टींमध्ये नेमकं कोणी कोणाला मात दिली हा प्रश्न आहे. पण सध्याच्या घडीला रोहित पवारांचा जो काही आटापिटा सुरू आहे, जो सोशल मीडियावर एक गट म्हणतोय तो पक्ष ताब्यात घेण्यासाठी आहे, अजित पवारांची जागा मिळवण्यासाठी, दादा होण्यासाठी आहे असं म्हणणारा सुद्धा एक गट सोशल मीडियावर व्यक्त होतोय. जसं मी म्हटलं या मुद्द्यांवरती मतमतांतर आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय हिंद.